या 7 गोष्टी कोणालाही सांगू नका. घरातले कलह, वाद, मतभेद लोकांना जेवढे माहीत नसतील तेवढं चांगलं असतं. कारण सत्य चप्पल घालून घराबाहेर निघेपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. त्याचप्रमाणे गोष्टी जपून बोलल्या पाहिजेत. कारण घडलेलं असतं एक, लोक ऐकतात दुसरं आणि पसरतं तिसरंच. तुम्ही किती कमवत आहात हे कोणाला सांगू नका. तुमचे स्वतःचे गुपित, सिक्रेट्स इतरांना कधीही सांगू नका. कारण जर तुम्ही स्वतःचे गुपित जर स्वतःकडे सुरक्षित ठेवू शकत नाही तर इतरांकडून अपेक्षा ठेवणं वायफळ आहे. आपली गुपिते सांगताना आपल्याला तात्पुरता आनंद वाटतो, पण तीच आपली गुपित इतरांना माहीत झाल्यानंतर आपण कमकुवत होतो. तो आपला वीक पॉइंट होतो. आपल्या पुढच्या भविष्याच्या योजना, आपले फ्युचर प्लॅनिंग लोकांना सांगत जाऊ नका. कारण लोकांना दुसऱ्याचे पाय खेचायला खूप आवडतं आणि जेव्हा तुमचे प्लॅनिंग लोकांना कळेल तेव्हा ते तुमच्या विरुद्ध कट रचायला सुरुवात करतील. कारण की सगळ्यांची एक मनस्थिती आहे आणि ती म्हणजे हा वर गेला नाही पाहिजे, हा तर एक आपल्या लेवलला राहिला पाहिजे, नाहीतर आपल्यापेक्षा खालच्या लेवलला असला पाहिजे, पण आपल्यापेक्षा वर गेला नाही पाहिजे. तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय लोकांना सांगू नका. कारण पहिली गोष्ट तर ते लोकांना कळल्यानंतर लोक हसतात, त्यामुळे तुम्ही डिमोटिव्ह होऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सतत सांगत राहतील की तू हे करू शकणार नाही, तुला हे जमणार नाही. तिसरी अशी गोष्ट की समजा हे ध्येय मिळवताना तुम्ही हारलात किंवा एखाद्या संकटात सापडला की असे रिकामे बसलेले लोक असतात जे तुम्हाला म्हणणार की आम्ही पहिले सांगितले होते, तुला हे जमणार नाही. तुमचा स्वतःचा भूतकाळ लोकांना सांगू नका. कारण काय होतं, भूतकाळामध्ये जर तर कदाचित अशा राहिलेल्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि जर तुमचा असा भूतकाळ लोकांच्या समोर आला तर तुम्हाला जज केलं जातं. तुम्ही केलेल्या चुकांवरून, तुम्ही मिळवलेल्या गोष्टीवरून. तुमचे इतरांसोबत असलेले नाते संबंध कसे आहेत हे देखील लोकांना सांगू नका. कारण काय होतं, लोकांना जेव्हा हे माहीत पडेल तुमचे मित्रसंबंध, तुमचे प्रेम संबंध जर चांगले असतील तर ते त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. लोक त्याला वाईट, तिरस्कार नजरेने पाहतात आणि ते तोडण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.